चेंडू बिरकावून चेंडू येतो सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय पहिला षटकार या सामन्यातील. सुंदर फटका पाहायला मिळेल लॉंग ऑनच्या दिशेने आणि या 7 धावच्या मध्ये धावसंख्येत बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. हलक्यात आणि ड्राईव्ह केला जाईल. अशोक स्वतः चेंडू पर्यंत पोहोचताय तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केले जात आहे. धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. पीके सन्स डोंबिवली संघासाठी निलेश कापसे आणि संदीप ही सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. चार षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाची ते सांगता झालेली आहे. पीके सन्स डोंबिवली या संघाने धावफलकावरती धावा 9 जोडलेल्या आहेत. मेहुलचा दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल आणि पहिला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर जातोय. पटका बसलाय परंतु खासा फरक पडणार नाहीये. पहिली धाव पूर्ण होत असताना एकच धाव. पंचांचा इशारा आलेला आहे. एक शॉट. धावफलक पाहिलं तर 10 आकड्यावरती पोहोचलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. एक धावा जमवणं गरजेचं आहे कारण की 4 षटकाचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये तुम्हाला तब्बल 50च्या वर तरी मजल मारावी लागेल कारण की समोरच्या टीमचे बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे. पुढून मारलाय. काय मारलाय देखना स्ट्रोक. अगदी डोळ्याची पारणं फेडणारा फटका आलाय. संदीप थोडेसे स्ट्रगल करत होते परंतु त्यानंतर आपल्या बॅट मधील रचनात्मक प्रहार त्यांनी दाखवला या चौथ्या चेंडूवरती मेहुलच्या. धावफलक 16 वरती जाऊन पोहोचेल या षटकाराच्या मदतीने. खूप महत्वाचा षटकार आहे हा कारण की पुन्हा एकदा बाहेर आले होते. अगदी एसटी रक्षकाने पायाच्या सहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता तिथे. पंचांचा 22च्या स्वरूपात ही धावाल्याचा इशारा आलेला आहे. धावफलक 17 वरती पोहोचेल.
2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्येने 20 धावा. सलामीची जोडी आपण पाहतोय संदीप आणि निलेश कापसे ही जोडी आपण पाहतोय. चालू सामना उपांत्य फेरीचा चौथा सामना आपण पाहतोय तो म्हणजे यंगस्टर पापडी वसई विरुद्ध पीके आणि सन्स डोंबोली या दोन संघांमध्ये. नाणेफेकीचे कल जिंकले ते म्हणजे यंगस्टर पापडी या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केला होता पीके आणि सन्स डोंबोली. चालू आतापर्यंत आपण जर पाहिले तर 2 षटकार मैदानात संपले. धावसंख्येने 20 धावा बिनबाद ती म्हणजे यंग स्टार पापडी वसई या संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन पाहायला मिळते गॅटिंग. गॅटिंग यांचा पहिला बॉल कट अप्पर कट पाहायला मिळाला. अगदी जम्प मारणारा फटका खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये आणि ते चतुर चालाकपणा दाखवला फलंदाजी करत असताना. संदीप यांनी चौकार मारलाय. चांगली बॅटिंग. स्कोअर बोर्ड अगदी पाहिलं तर सुरुवातीला थांबला होता परंतु त्यानंतर संदीप यांनी चांगली बॅटिंग केली. रचनात्मक फटके त्यांच्या बॅटमधून आले आणि त्यानंतर धावफलक गती घ्यायला सुरू झाले. धावफलक 24 वरती पोहोचलाय. दुसरा बॉल गॅटिंग यांचा. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्की पायावरती आदळला एका बॅट्समॅन. एस पंचांचा इशारा. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव आले. 25 वरती धावफलक पोहोचलाय. पीके सन्स डोंबिवली संघाचं तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. प्रयत्न दोन्ही बाजूला चुरशीचे चाललेले आहे. डाऊन दी लेग साइड. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 26 वरती जाऊन पोहोचले. करंट रन रेट जर पाहिलं तर 11चा आहे. कोरडप्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय आणि अतिशय बॅट बंदुकीतून गोल सुटोय तसा बॅट मधून चेंडू निघतोय आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार. पहा थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. यॉर्कचा प्रयत्न होता. गॅटिंगचा प्रयत्न बसला आणि चांगला लॉप. इथे चेंडू थांबवणं गरजेचं होतं. नाखुश आहेत गॅटिंग. त्यांना माहिती होता हा चेंडू थांबवणं गरजेचं होतं. करंट रन रेट पहा 12 वरती जाऊन पोहोचले. 30 वरती धावफलक पोहोचलाय. हीच रन गती राहिली तर 50 आपण पाहू शकतो आणि नाबाद 30 धावा उभे केलेल्या आहेत. सुरुवात स्लो झाली होती परंतु त्यानंतर आता दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. संदीप जबरदस्त बॅटिंग करत असताना निलेश देखील चांगली साथ देतोय त्यांची. चांगला बॉल. चांगला बॉल हाताळला इथे कारण की चौकार आला होता. त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. थोडासा पाठी मागे ठेवला होता. डॉट बॉल आलाय. फटका चांगला अगदी पायावरतून हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा खूप लांब आहे आणि पहा 2 धावा येतील इथे. 32 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल हा तिसऱ्या षटकातील. सरासरी 11च्या गतीने धावा दमवल्या जात आहेत. ओ बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे एसटी रक्षकाने चान्स घेतला होता राजूने विकेटसाठी. शेवटच्या चेंडूवरती ही धाव येते. बाईच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे पोहोचतंय. 33 या आकड्यावरती. सरासरी 11ने रणगती पाहायला मिळते आणि हीच रणगती राहिली तर 44 धावा होऊ शकतात धावफलकावरती. 4 षटकांच्या नंतर पीके सन्स डोंबिवली संघाच्या 7 चेंडूवर 16 धावेवरती निलेश खेळत आहेत. संदीपच्या बॅटमधून देखील चांगले फटके आलेत. 11 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत.
पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते. 34 धावा आपण पाहतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशा नाहीये. मेहुल यांची खराब सुरुवात. एक्स्ट्राच्या 2 धावा देऊन बसलेले आहेत. मैदानामध्ये शांतता आहे. ही वादळाच्या येण्याच्या पूर्वीची शांतता आहे का? संदीप आणि निलेश ही दोन्ही जोडी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, तितकासा फोर्स करता आलेला नाहीये चेंडूवरती आणि चेंडू अगदी सीमारेषेजवळ जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. फुल टॉस बॉल होता आणि तोफा दिला होता मेहुलने आणि तोफा कबूल केलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली होती अशोक यांनी अगदी रोखून ठेवलं होतं. त्यानंतर नफीसने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाज सेट झाले आणि चांगली बॅटिंग दाखवलेली आहे. धावफलक 44 आकड्यावरती पोहोचले. उलटा बॉस अक्रॉस द बॅट खेळलाय. चेंडू थेट लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. अकबर आहेत. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली ठेवले पीके सन्स डोंबिवली संघाने. धावफलक 46 वरती जाऊन पोहोचले. अजून देखील 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके जर आले विशाल सर तर एक चांगली टोटल उभी होईल 4 षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आहे पीके सन्स डोंबिवली संघाने आणि ते तुम्ही पाहिलं या अगोदरच्या मॅच मध्ये. गोलंदाजीच्या जोरावरती ते मॅच जिंकली होती. खतरनाक मुकाबला होता तो. आज दिवसभरामध्ये प्रेक्षक मायबापांनी त्या मॅचचा आनंद खूप घेतला. बायच्या स्वरूपात ही धाव येते. टॉप ऑफ दी लेग स्टंप चेंडू पाहायला मिळाला होता. त्याच्यावरून जातोय पहा रिप्ले तुम्ही. ओ काय टेनिस क्रिकेट .in चा तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. फ्लिक केलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीत. अकबर होते त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इथे पहा तिसरीचा प्रयत्न सुरू. प्रयत्न राहील अधुरा. एकोणपन्नास धावा फलकावरती लागलेत. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आबा उतरलेले आहेत. पाठीमागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आबा. काय गोलंदाजी केली होती, परंतु इथे धावा जमवायच्या आहेत. शेवटचा बॉल आहे. धाव फलकावरती 39 आहेत आणि 49 आहेत क्षमा असावी आणि आबा मैदानात दाखल झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल. खराब बॉल यावे. शेवटचा बॉल आहे त्यासाठी देखील मेहुल
मशगत करत असताना. चला मॅचला सुरुवात करूया. 52 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती मोठा प्रहार आणि आबांच्या बॅट मधून आलाय तो महत्वपूर्ण षटकार. जसा षटकार मारला तसे धावतच बाहेर आलेले आहेत. धावफलक 57 वरती पोहोचलेला आहे. 4 षटकानंतर 58 धावांचं लक्ष असेल यंगस्टर पापडी वसई संघासमोर. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा tenniscricket.in वरती. तिलकनगर बॉयज प्रेझेंट तिलकनगर चषक 2026. राकेश यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. राकेश. चला मॅचला सुरुवात करायची आहे. घड्याळात बरोबर 5 वाजलेत. अजून सेमीफायनल आणि फायनलचा मुकाबला बाकी आहे. 24 चेंडू आणि 58 धावांचं लक्ष उभं केलंय यंगस्टर पापडी वसई या संघासमोर आणि तो पाठलाग करण्यासाठी हार्ड हिटर अशोक आणि त्याच्या समवेत
सेन्सेबल अकबर मैदानात दाखल झाले. 24 चेंडू आणि 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. चोवीस चेंडू आणि 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि मायक्रोफोन वरती आवाजात होत आहे बदल. एक लेजंड समालोचक अक्षरशः 80-90चं दशक त्यांच्या वाणीतून आपण ऐकलं होतं ते पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडतील. प्रवीण साळवी सर, प्लीज वेलकम सर. क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी सुरू असलेला मैदानातला हा सामना उपउपांत्य फेरीचा सामना आपल्यासमोर खेळवला जातोय. दोन संघांमध्ये पीके अँड सन्स डोंबिवली आणि यंगस्टार पापडी वसई विरार. 57 धावा करून 58 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी दिलंय ते आपल्या प्रतिस्पर्धी संघाला. पाहायचं आहे 58 धावांचं लक्ष्य कसं पार केलं जातं आणि हे पार करण्यासाठी सलामीला आलेले फलंदाज आहेत अशोक आणि अकबर. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा फेकून गेलेला आणि हा पहिल्या चेंडूवर पहिला षटकार येताना आपल्याला दिसतोय. पहिल्या चेंडूपासून या सामन्यातली रंजकता वाढताना आपल्याला दिसते आणि खरोखर अगदी सराईत पणाने जसं मारला जातो तसं पहिल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचा विलंब न करता कोणत्याही प्रकारची विचार न करता गोलंदाजाला सरळ सरळ पुढे पाय टाकत लेगच्या बाजूला उचलून मैदानाच्या बाहेर फेकून गेलाय आणि पहिल्या चेंडूवर पहिला षटकार आणि 6 धावा वसूल केल्या त्या आपला अशोक या फलंदाजाने. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा ज्याला किताब मिळाला होता तो अशोक पहिल्या चेंडूपासून इथं फार्मात असलेला दिसतोय. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायचं दुसऱ्या चेंडूवर काय करतोय. पुन्हा एकदा आणखीन परत भिरकावून लेगच्या दिशेने आणखीन एक षटकार लागोपाठ 2 चेंडूवरून 2 षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो अशोक. आपले इरादे त्यांनी सगळ्यांसमोर पहिल्या चेंडूपासून मांडलेत. याच्या मागच्या मॅचमध्ये या मागच्या सामन्यामध्ये ज्याला सामनावीर म्हणून पुरस्कार मिळाला होता त्या सामनावीर पुरस्काराला साजेस अशी फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो अशोक. पहिल्या चेंडूवर 1 षटकार दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार आणि पायथ्या उरलेल्या 4 चेंडूवर तो काय पराक्रम करतो आणि आपल्या संघासाठी आवश्यक असलेल्या 58 धावांचं लक्ष्य कसं आणि किती चेंडूमध्ये पार पाडतो. खरोखर अतिशय सुंदर अशी सुरेख आणखीन लाजबाब फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. ते अशोकच्या बॅटमधून पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारले त्याने. पायथ्या तिसऱ्या चेंडूवर तो काय आपला पराक्रम करतो आणि हा चेंडू स्लोअर वन टाईप ऑप्शनच्या बाहेर पडणारा चेंडू सरळ वेल्लेप केला सोडून दिला. चेंडू जातोय स्थिरावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रक्षक पुन्हा परतवतोय तो गोलंदाज बॉबीकडे. बॉबी पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच आणि बाहेर मारण्याचा प्रयत्न चुकले. चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि सरळ पुन्हा एकदा जातोय यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षक परतवतोय पुन्हा एकदा बॉबीकडे. खरोखर बॉबीचं कौतुक करावं तेवढं थोडा 2 पहिले षटकार खाऊन पुढचे बॉल डॉट टाकतोय. पुन्हा एकदा आणखीन डॉट बॉल पुन्हा एकदा निर्धाव टाकण्यात त्याला यश मिळतं आणि खरोखर बॉम्बेचं खरोखर कौतुक करावं लागेल कारण 2 चेंडूला 2 षटके घेतल्यानंतर देखील पुढचे 3 चेंडू डॉट टाकलेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि ऑप्शनच्या बाहेर पडणारा चेंडू सोडी खातोय सहज जातो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकण्यात बॉबीला यश. खरोखर उत्तम असं गोलंदाजीचं प्रदर्शन इथे बॉबीने केले. पहिल्या 2 चेंडूला 2 षटकार मारले गेले तर देखील पुढचे 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. अशा प्रकारे पहिलं षटक संपतो आणि पहिल्या षटकाच्या शेवटी संघाची धावसंख्या होती ती 12 धावा बिनगडी बाद आणि हा सामना जिंकण्याला आवश्यकता आहे ती 58 धावांची. 18 चेंडूमध्ये 46 धावा हे समीकरण आणि पाहायचं हे समीकरण मैदानात असलेले अशोक आणि अकबर कसे पार करतात. 1 षटक संपलेलं आहे जे बॉबीने टाकलं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा दिल्यात.
पाहायचा दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघासाठी कामगिरी करण्यासाठी आलेले कोमल काय कामगिरी करतात आणि कशी गोलंदाजी करतात. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो कोमल. पाहायचंय कोमल काय गोलंदाजी करतो आणि कशा प्रकारे धावसंख्या घेण्यापासून फलंदाजांना रोखतो. ह्या सामन्यानंतर ह्या सामन्यातील चालू सामन्यातील विजयी आणि जागृती स्पोर्ट डोंबिवली या दोन बलाढ्य संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना इथे रंगणार आहे. उपस्थित क्रीडा रसिकांनी क्रिकेट प्रेमींनी याची नोंद घ्यावी. 58 धावांचं लक्ष्य पार करताना मैदानात उतरलेले फलंदाज. पहिलं षटक संपलंय, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. कोमल पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पायात टाकलेला चेंडू उंच उडवण्याचा प्रयत्न करत चेंडू हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक येतोय, पायाने अडवतोय आणि पुन्हा परतवतोय गोल तो आपल्या गोलंदाजाकडे कोमलकडे. दरम्यान एक धाव घेण्यात यश मिळतं. एक धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 धावांवर. 13 धावा, माफ करा, 13 धावा. कोमल यांचा पहिल्या चेंडूवर त्यांनी एक धाव दिलेली आहे. दुसरं षटक चालू आहे. स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करतात ते कोमल. एक चेंडू टाकला, एक चेंडूमध्ये एक धाव त्यांनी दिलेली आहे. पाहायचं पुढच्या उर्वरित 5 चेंडूंमध्ये ते कशी गोलंदाजी करतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी मैदानात असलेले अशोक आणि अकबर त्यांना काय तोंड देतात. पुन्हा एकदा कोमल आपल्या बॉलिंग मार्कवर आणि त्याला सामना करतील अतिशय उत्कृष्ट संयमी फलंदाजी करणारे, ज्यांना मागच्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं होतं, ते अशोक, ज्यांनी सलग पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूंवर 2 षटकार मारलेत आणि आपले इरादे सगळ्यांसमोर दाखवून दिलेत. पाहायचं पुढच्या चेंडूवर, या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. कोमल यांचा पुढील दुसरा चेंडू सामना करतायत अशोक. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, चेंडू सीमारेषेकडे जातोय. दरम्यान क्षेत्ररक्षक येऊन तो अडवतोय आणि पुन्हा परतवतोय गोलंदाज कोमलकडे. दरम्यान 2 धावा घेण्यात मात्र यश मिळतं ते अशोकला. या 2 धावांमुळे संघाची धावसंख्या होते ती 15 धावा बिनगडी बाद आणि हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 58 धावांची. पुन्हा एकदा कोमल आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पायात आलेला चेंडू अलगट लेग साईडला फक्त वळवलेला आहे. चेंडूची कडा घेऊन चेंडू जातोय आणि पाहिजे किती धावा मिळतात आणि अशा प्रकारे ह्या 4 धावा. हेच तर खरं या रबर बॉलचं किंवा पावसाळी सामन्यांचं महत्त्व किंवा वैशिष्ट्य आहे. थोडी बॅटची कडा जरी लागली तरी चेंडू सीमारेषेत बाहेर चौका किंवा 6 धावांसाठी निघून जातो. हा गेम अगदी टायमिंगचा गेम आहे, ज्याचं टायमिंग परफेक्ट आहे, ज्याचं फुटवर्क परफेक्ट आहे, ज्याचं पदवालित्य परफेक्ट आहे, तो ह्या सामन्यांमध्ये ह्या क्रिकेटमध्ये फार मोठ्या धावा आपल्या संघासाठी जमा करू शकतो. पुन्हा एकदा कोमल सामना करतायत अशोक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय आणि घरंगळत म्हणतात तसा जातोय तो यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षक अडवतोय आणि पुन्हा एकदा परतवतोय तो आपल्या कोमल या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा कोमल तयार, सामना करतायत अशोक. पुन्हा एकदा फुलटॉस केला, फुलटॉस करून सरळ बाहेर फेकून दिलाय. चेंडू हवेत पाहायचं काय होतंय आणि अशा प्रकारे हा 6 धावा. पुन्हा एकदा आणखीन एक षटकार मारण्यात, षटकार फेकण्यात यश मिळतं होते अशोक यांना. अशोकचा हा या खेळीतील 3रा षटकार आहे आणि या 3ऱ्या षटकारासकट संघाची धावसंख्या होते ती 25 धावा बिनगडी बाद 25 धावा. कोमल आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतात अशोक. पुन्हा एकदा मारण्याचा, लेगला वळवण्याचा प्रयत्न, पण काहीसे फसले चेंडू आणि बॅट यांचा काही संपर्क झालेला नाही. चेंडू निघून जातो ते यष्टीरक्षकाकडे, यष्टीरक्षक अडवतोय. अशा प्रकारे निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र यश मिळतंय ते गोलंदाज कोमल यांना. अशा प्रकारे कोमल यांचं हे षटक संपतंय. सामन्यातली 2 षटकं संपतात आणि या 2 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 25 धावा बिनबाद 25. या 25 धावांमध्ये मोठा जे
कॉन्ट्रीब्युशन म्हणता येईल किंवा योगदान म्हणता येईल ते अशोकचं आहे. अशोकने अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आजच्या ह्या स्पर्धेच्या ठिकाणी सुरेश चौगुले साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. मी सुरेश चौगुले साहेबांचं टिळकनगर कप 2026 मध्ये सर्वांच्या वतीनं खूप खूप मनापासून स्वागत करतो. अतिशय रंजक अशा स्थितीत हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 58 धावांची. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांमध्ये धावसंख्या होते ती 25 धावा बिनबाद. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होती विकी. पायसा विकी आपल्या संघासाठी काय योगदान देतो आणि कशा प्रकारची गोलंदाजी आपल्या समोर सादर करतो. 12 चेंडूमध्ये 33 धावा असं हे समीकरण. पायसा समीकरण सोडवण्यासाठी अकबर आणि अशोक आपल्या संघासाठी काय योगदान देतात. सामना करतात अकबर, गोलंदाज विकी यांचा त्यांच्या वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू. सामना करतात अकबर, डावखुरे फलंदाज. लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू सरळ भिरकावून दिलाय. पाहायचं काय होते, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय पण क्षेत्ररक्षक कॅच घेण्यात असफल ठरतोय. चेंडू हाताला लागून सीमारेषे बाहेर निघून जातो. त्यामुळे ह्या 4 धावा घेण्यात मात्र यश मिळतंय ते अकबर यांना. अकबर हे आपल्या वैयक्तिक 5 धावसंख्येवर पोहोचतात. तर संघाची धावसंख्या होती ती 29 धावा. 58 धावांचं लक्ष. 2 षटकं संपलेली आहेत. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. अजूनही तिसऱ्या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा विकी आपल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतायत. अकबर टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला, उसळी घेतली नाही चेंडूने, मारण्याचा प्रयत्न करत होते पण ऑप्शनच्या बाहेरून सरळ चेंडू निघून जातो. टप्पा पडल्यानंतर स्थिरावतो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक पुन्हा परतवत आहेत तो गोलंदाज विकीकडे. अशा प्रकारे निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते विकीला. पुढचा चेंडू विकीचा फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने वळला. पाहिलं काय होतं, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कॅच काही होऊ शकत नाही. पण दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात पण दरम्यान चेंडू सरळ येतोय तो हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या 2 धावा घेण्यात मात्र यश मिळतंय ते फलंदाजांना. आणि हा नो बॉल होता, पंचांतर नो बॉलचा आहे त्यामुळे ह्या चेंडूवर फ्री हिट असेल. 32 धावा झालेल्या आहेत बिनगडी बाद. 32 धावा. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. हा फ्री हिटचा चेंडू. पाहिजे या फ्री हिटवर अकबर काय पराक्रम करतो आणि विकी त्याला धावा घेण्यापासून कसा थांबवून ठेवतो. पुन्हा एकदा काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, उचलून फेकून दिलेला चेंडू जातो सीमारेषे बाहेर. पायच्या किती धावा, 4 धावा. फ्री हिटवर 4 धावा जमा करण्यात यश मिळालेलं आहे ते अकबरला. या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या होते ती 36 धावा बिनगडी बाद आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 58 धावांची. तिसरं षटक चालू आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 22 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायच्या आहेत. पायचा हे लक्ष 22 धावा 9 चेंडूंमध्ये कसं पार पाडलं जातं, कसं पार केलं जातं आणि कशा प्रकारे विजयश्री खेचून आणली जाते. मैदानावर खेळत असलेले दोन्ही स्थिरावलेले फलंदाज, एकतर अकबर डावखुरा फलंदाज आणि दुसरा अशोक, दोघंही अतिशय उत्तमरित्या फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे. संघासाठी धावा गोळा करताना दिसत आहेत. 22 धावांचं आव्हान 9 चेंडूंमध्ये. पायसा पुढचा खेळ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू ऑप्शनच्या बाहेर जातोय. काहीसा चेंडू टप्पा पडला वळतोय. पंचांचा निर्णय हा स्क्वेअर चेंडू. या स्क्वेअर चेंडूमुळे संघाची धावसंख्या होते ती 37 धावा. विकी यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक ते टाकतात.
पुन्हा एकदा विकी सामना करतील अकबर. पुन्हा एकदा उंच मारलाय चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आहे पण कॅच त्यांच्या हातून सुटतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. काहीसा हवेत होता चेंडू, षटकार होऊ शकला असता पण मध्ये अडथळा आला, त्यामुळे अडथळ्यामध्ये क्षेत्ररक्षक देखील तो अडवू शकला नाही, झेल होऊ शकला नाही आणि चेंडू जाते सीमारेषे पार. अशा प्रकारे 4 धावा मात्र मिळत आहेत. या 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या होते आहे ती 41 धावा. अतिशय संयमी आणि सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय तो अकबर. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न करतो पण चुकलाय. पण हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर होता, त्यामुळे स्क्वेअर चेंडू घोषित केला गेलाय तो पंचांकडून. त्यामुळे या स्क्वेअर चेंडूमुळे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 42 धावांवर. बिनगडी बाद 42. अशोक आणि अकबर अतिशय संयमी आणि उत्कृष्ट ही फलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतात. अजूनही 8 चेंडूंमध्ये 16 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी लागणार आहेत ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. पाहायचं आहे कसं लक्ष्य पार केलं जातं आणि पुन्हा एकदा मारण्याचा भिरकवण्याचा प्रयत्न करतात. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागतोय आणि तिचेच घुटमळतोय. 1 रन घेण्याचा प्रयत्न करत होते पण तो प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे हा डॉट चेंडू, त्यामुळे निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते ते विकीला. पुन्हा एकदा विकी आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने 2 ते 3 पावलांचा रनअप घेऊन सुरुवात करतात. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन मागच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलेली, दुसरी धाव पूर्ण. अकबर हे आपल्या वैयक्तिक अकबर यांचं योगदान पाहाल तर 9 चेंडू ते खेळले आणि 16 धावा आपल्या संघासाठी त्यांनी जमा केल्या आणि 16 धावांवर ते रनआउट किंवा धावचित म्हणून बाद झालेत. हा पहिला गडी बाद होतोय. आता उरलेला सामना जो आहे तो 6 चेंडू आणि 15 धावा. जागृती क्रीडा मंडळ डोंबिवली यांना विनंती करतो त्यांच्या कर्णधाराने इथे येऊन नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्हाला इथे मदत करावी. या सामन्यातील शेवटचं षटक 6 चेंडू आणि 6 चेंडूंवर करायच्यात त्या 15 धावा आणि मैदानावर उतरलेत राजू, नवीन आलेले फलंदाज राजू. अकबर यांची जागा घेण्यासाठी आलेले पुढील फलंदाज राजू. पाहिजे राजू आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. नॉन स्ट्रायकरला खेळतात ते अशोक, जे अतिशय संयमी फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. गोलंदाज आबा. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर उसळी खाणारा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर गेलाय, त्यामुळे पंचांनी हा स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. त्यामुळे 1 धाव मात्र मिळते ती संघाला. 1 धावावर संघाची धावसंख्या होते ती 44 धावा. पुन्हा एकदा आबा तयार. सामना करतात राजू. उंच मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहिला, उंच आहे, पायचा क्षेत्ररक्षक धावतोय पण ते झेल करू शकलेले नाही आहेत, काहीसे गडबडले. दरम्यान 3
दोन धावा घेण्याचा प्रयत्न करतायत पण 2 धावा घेण्यात मात्र यश मिळतंय. ते फलंदाजांना चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच घेण्यासाठी आला, कॅच तो पकडू शकले नाही, चेंडू खाली पडला. चेंडू खाली पडल्यानंतर तो चेंडू अडवून परत परतोपर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळालं होतं. ते यश फलंदाजांना 3री धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. हा अतिशय धोकादायक प्रयत्न होता आणि त्या धोकादायक प्रयत्न करण्यामध्ये हा फलंदाज बाद होतोय. 2 धावा घेण्यात यश मिळत 3रा धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय आणि बाद झालेला फलंदाज जो आहे तो आहे अशोक, जो अतिशय उत्कृष्ट आणि संयमी फलंदाजी करत होता. अशोकचं या सामन्यामध्ये खरंच खूप छान असं योगदान आहे, कारण याच्या आधीच्या सामन्यामध्ये ज्याला सामनावीर म्हणून आपण घोषित केलं होतं आणि त्या सामनावीर या पदाला किंवा सामनावीर या पुरस्कारावर साजेशीची फलंदाजी तो आपल्याला करताना दिसत होता. त्याने 24 धावा संघासाठी जमा केल्या. एकूण 11 चेंडू तो खेळला आणि त्या 11 चेंडूत 24 धावा जमा केल्या. त्यांच्या जागी आलेत राजू. राजू या वैयक्तिक 2 धावांवर खेळतात. पायथ्या उरलेल्या धावा ज्या हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहे ते जय आणि राजू कसे आपल्या संघासाठी जमा करतात आणि कशी आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणतात. पुन्हा एकदा गोलंदाजी करायला तयार सामना करतायत राजू. राजू यांनी आपलं वैयक्तिक 2 धावांनी खातं उघडले. पुढच्या धावा आणि हा अतिशय उत्कृष्ट असा उत्तुंग असा षटकार राजू यांच्या बॅटमधून आपल्याला येताना दिसतोय. अगदी ठरवून मारल्यासारखा षटकार मारताना आपल्याला दिसतात. चेंडू पडला, त्यांनी थांबले, पाहिलं, चेंडूची उंची पाहिली आणि फक्त बॅट फिरून चेंडूला पाठवून दिला, भिरकावून दिला तो सीमा रेषेबाहेर मिडॉनच्या दिशेने. आणि अतिशय उत्कृष्ट असा उत्तुंग असा षटकार आपल्या या इथल्या सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळालाय. तो राजू यांच्या बॅटमधून निघालेला. राजू आपल्या वैयक्तिक 8 धावांवर खेळतात. अतिशय आक्रमक फलंदाजी करताना राजू दिसत आहेत. आपल्या संघासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित धावा अगदी सहज पार करणार असं या एकंदरीत त्यांच्या आक्रमकतेवरून दिसतंय. पायच्या ती आक्रमकता आणि ते कसे आपल्या संघासाठी हा विजय खेचून आणतात. 4 चेंडूंमध्ये 6 धावा हा सामना जिंकण्यासाठी आणि मैदानावर फलंदाजी करतात राजू आणि जय. राजू अत्यंत अशी आक्रमक फलंदाजी करतात. पुढचा चेंडू राजू खेळतात आणि पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पडलेला चेंडू ड्राईव्ह केला ऑफच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केलेली, 2री धाव पूर्ण केलेली, 3री धाव करण्याचा प्रयत्न करणार आहेत पण तो प्रयत्न थोडासा घातकी होऊ शकतो म्हणून 2 धावांवरच त्यांना समाधान मानावं लागतं. 2 धावांवर संघाची धावसंख्या पोहोचते ती 54 धावा. अजूनही 3 धावा हा सामना जिंकण्यासाठी विजयश्री 4 धावा हा सामना जिंकण्यासाठी विजयश्री आणण्यासाठी 3 चेंडू 4 धावा हे समीकरण पार करून त्यांना पुढच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता येईल. पायथ्या या 3 चेंडूमध्ये काय थरार होतो, काय प्रकारची फलंदाजी होते, काय प्रकारची गोलंदाजी होते आणि किती रंजकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आबा तयार आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकायला. जागृती क्रीडा मंडळ डोंबिवली मी कर्णधारांना विनंती करतो की त्याने इथे येऊन नाणेफेकीचा कौल करायला आम्हाला मदत करावी. पुन्हा एकदा राजूला टाकलेला चेंडू, काहीचा खाली आलेला चेंडू अलगद टॅप केलाय. चेंडू तिथल्या तिथे घुटमळत राहिला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला, 1 धाव पूर्ण केली, 2रा धाव घेण्याचा प्रयत्न करत होते पण एका धावावर समाधान मानावं लागलेलं आहे. कारण काहीचा चेंडू राजूच्या पायाला लागल्यामुळे काहीशी दुखापत झाल्यासारखी दिसते, कारण त्यांना कुठेतरी पायात वेदना येत आहेत असं आपल्याला दिसतंय. पायथ्या उरलेले 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये 3 धावा करणं आणि ही विजयश्री खेचणं, हा विजय जिंकणं, हा विजय खेचून आणणं आणि संघाला उपांत्य फेरीत घेऊन जाणं हे एकच लक्ष मैदानावर असलेल्या ह्या 2 फलंदाजाच्या समोर आहे. मैदानाचे 2 फलंदाज राजू आणि जय आताच्या चेंडूचा सामना करतायत. जय बंधनकारक आहे 2 चेंडूंमध्ये 3 धावा करणं. पायथ्या जय आपल्या संघासाठी या 2 चेंडूंमध्ये 3 धावा कशा जमा करतात आणि हा भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅट यांचा काही संबंध येत नाहीये.
त्यामुळे एक धावा घेण्याच्या गडबडीमध्ये फलंदाज बाद होतोय तो जय. एक चेंडू 0 धावा करून परततायत. पुन्हा एकदा कंस आक्रमक फलंदाजी करणारा राजू हा स्ट्राईकवर आलेला आहे आणि रंजक स्थितीत पोहोचलेला हा सामना पाहायचा. प्रत्येक चेंडू गणित ह्या सामन्यातील रंजकता वाढतोय. या सामन्यातील शेवट हा या सामन्यात रंजकता कशी असते बघा. मागच्या बॅटिंग करताना आबायाने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि त्यामुळे ही धावसंख्या इथपर्यंत येऊन पोहोचली होती. आता तोच आबा गोलंदाजी करतोय आणि शेवटचा चेंडू टाकताना त्याला ते आठवत असेल की आपण असाच शेवटच्या चेंडूवर 6 धावा मारल्या होत्या आणि आता तसंच समीकरण काहीसं इथं आपल्याला पाहायला दिसतंय. आणि ते समीकरण कसं गोलंदाज सोडवतो की फलंदाज सोडवतो याच्यावर हा सामन्याचा विजय निश्चित केला जाईल. 55 धावा 3 गडी बाद. पुढील चेंडू आबा. एक चेंडू 3 धावा. अतिशय सुंदर रंजक अशा स्थितीत पोहोचलेला हा सामना उपउपांत्य फेरीचा सामना. आबा यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा उसळी घेणारा चेंडू. राजू चकलेत एकही धाव करू शकलेले नाहीयेत. चेंडू सरळ जातोय आणि स्थिरावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. म्हणजे खरोखर हा सामना जिंकण्यामध्ये आबा यांचं खूप मोठं महत्त्वाचं योगदान म्हणावं लागेल. कारण शेवटच्या चेंडूवर फलंदाजी करताना त्यांनी 6 रन षटकार मारला आणि धावसंख्या ही नेऊन ठेवली ती 57 धावांवर. आणि आता देखील शेवटच्या चेंडूवर त्यांच्या गोलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवर 3 धावा हवा असताना त्यांनी तो चेंडू निर्धाव आणि डॉट टाकलाय. म्हणजे खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी करत सामन्यामधील आपल्या संघासाठी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलंय ते आबा यांनी. पुन्हा एकदा रंजक स्थितीचा सामना पोहोचला होता आणि या रंजक स्थितीमध्ये विजयी झालेले आहेत ते यंगस्टर पापडी वसई विरार. शेवटच्या चेंडूवर थरार 3 धावा हव्या असताना तो चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते ते आबा यांना. आबा हे गोलंदाजी पण करतात आणि फलंदाजी करतात. फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर त्यांनी 6 धावा मारल्या होत्या आणि चेंडू ही सामना रंजक स्थितीत नेऊन ठेवला होता. मी बोलतो पुढच्या सादरीकरणाकडे प्रेझेंटेशनकडे. थँक्यू सो मच सर. जाऊयात आपण प्रथमतः प्लेअर ऑफ द मॅच कडे. या अगोदरच्या ज्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते यंगस्टर पापडी वसई संघाचे अशोक सर यायचंय. आपला प्लेअर ऑफ द मॅच चा किताब पेंडिंग आहे. वसई संघाचे अशोक सर. आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा धावा डिपेंड करून आबा ठरले प्लेअर ऑफ द मॅच आणि लुझिंग टीम कडून संदीप कापसे यांना देखील प्लेअर ऑफ द मॅच दिला. कारण क्वार्टर साठी 2 प्लेअर ऑफ द मॅच आम्ही देतोय. सुरेशजी चौगले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. अशोक सर जबरदस्त फलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी चांगली राहिली. पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि त्याचबरोबर यंगस्टर पापडी वसई संघाचे कापसे यांना देखील या क्वार्टर फायनल निलेश कापसे प्लीज. क्वार्टर फायनल साठी 2 आम्ही प्लेअर ऑफ द मॅच देतोय. प्लीज यायचंय. आणि त्याचबरोबर आबा हे देखील या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आहेत. त्यांच्या जोरावरती आज पुन्हा एकदा संघाने विजय मिळवलेला आहे. आणि जे डोंबिवली विभागातील दोन्ही संघ जे पोहोचलेले आहेत सेमी फायनल मध्ये कॅप्टननी देखील याचा टॉस केला जाणार आहे. साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊयात इथे प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ राहिला आज.
कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आबा प्लीज